आपल्या सर्वांचे ऑडिओ स्टोरीमध्ये हार्दिक स्वागत. ताराबाई मोडक यांचा जन्म 19/4/1892 मध्ये एका सुखवस्तू कुटुंबात झाला. घरचं वातावरण सुधारकी होतं, त्यामुळं त्या काळी देखील त्या शिक्षण घेऊ शकले. 1914 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची B.A. ची पदवी संपादन केली. शिक्षणाबरोबर टेनिस खेळणं, सायकलवर रपेट करणं याही गोष्टी त्यांना आत्मसात केल्या. 1915 मध्ये रजिस्टर पद्धतीनं त्यांचा प्रेमविवाह झाला. मुलांनो, 78 वर्षांपूर्वी एक सुशिक्षित मुलगी आपला जोडीदार निवडते, त्याच्याशी रजिस्टर पद्धतीनं प्रेमविवाह करते. ही गोष्ट ध्यानात घेण्यासाठी आहे. त्यांनी अमरावतीला आपला संसार थाटला. काही कारणानं त्यांचा संसार नीट होऊ शकला नाही. काही दुर्घटना घडल्या आणि ताराबाई संसारातून बाहेर पडल्या. या सगळ्याच गोष्टी सर्वसाधारण स्त्रीच्या आयुष्यात न घडणाऱ्या अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपलं आयुष्य कसं घडवलं? तेव्हा त्यांनी ताराबाईंची मुलगी 2.5-3 वर्षांची झाली होती. मुलीचं मन जपलं पाहिजे, विकसित केलं पाहिजे हा त्यांचा दृष्टिकोन. घरातल्या भांडणांचा तिच्यावर ताण पडू नये ही त्यांची धडपड. त्यासाठी त्यांनी शिक्षकी पेशात शिरण्याचं ठरवलं. 1921 मध्ये त्या राजकोटला गेल्या. तिथल्या ट्रेनिंग कॉलेज फॉर वुइमेन च्या त्या प्राचार्या झाल्या. तिथं 2 वर्ष काम केलं. 1923 च्या सुमाराला गिजूभाई बांदेकर यांनी बाल शिक्षणावर प्रयोग सुरू केले होते. ताराबाईंना ते फार महत्त्वाचे वाटले. शिक्षणाला नवी दिशा देणारे वाटले. म्हणून त्या भावनगरला गेल्या आणि मुख्य शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. तिथलं वातावरण त्यांना आवडलं. तिथल्या जीवनाशी समरस होण्यासाठी त्यांनी गुजरातीचा अभ्यास केला आणि 9 वर्ष काळ तिथं घालवला. त्या काळात बालशिक्षणाचा नव्या दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास केला. त्यावर अनेक प्रयोग केले. मग 1936 मध्ये मुंबईला येऊन शिशु विहार ची स्थापना केली. हातात पैसा नाही, माणसाचं पाठबळ नाही आणि सरकारी अनुदान नाही अशा प्रतिकूल परिस्थितीत त्या शैक्षणिक प्रयोग करत राहिल्या. शिक्षणाविषयीच्या कल्पना मनात निश्चित झाल्यावर 1945 मध्ये बोर्डी इथं त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची शाखा उघडली. शिक्षणाचं हे कार्य चालू असतानाच एक दुर्दैवी घटना घडली. ज्या आपल्या मुलीच्या मनोविकासाकरता त्यांनी हे शिक्षणाचं व्रत घेतलं होतं, त्या मुलीचं निधन झालं. संसारातला उरलासुरला पाशही संपला. आता ताराबाईंनी सगळंच लक्ष शिक्षणाच्या कार्यात एकाग्र केलं आणि 1956 मध्ये त्यांनी कोसबाडला शाखा हलवली. तिथं अनुताईंसारख्या निष्ठावंत कार्यकर्त्या त्यांना मिळाल्या. कोसबाडला आदिवासी लोकांची वस्ती, अंगावर धड वस्त्र नाही, दुपारची भ्रांत, वणवणीचं आयुष्य अशा लोकांपुढं शिक्षणाबद्दल बोलणं सुद्धा खुळेपणाचं. पोटगीची खळगी कशी भरायची हा त्यांचा महत्त्वाचा प्रश्न. या परिस्थितीचा अंदाज घेऊन ताराबाईंनी कोसबाड हे आपलं कार्यक्षेत्र निवडलं. त्यांच्यासमोर पहिला प्रश्न आला तो स्पृश्यतेचा. हरिजन मुलं प्रथम शिकायला येत नव्हती. ती यायला लागल्यावर इतर मुलं यायची बंद झाली. प्रश्न होता की शाळा चालवायची कशी? मग ताराबाई आपल्या सहकाऱ्याबरोबर हरिजन वाड्यात राहू लागल्या. तिथं शिकवायला सुरुवात झाली. अंगणात गोल फेर धरायचा.
ढोलकी वाजवायची, गाणी गायची, खेळ करायची, गोष्टी सांगायच्या, अशा अनेक प्रकारांनी त्यांनी आजूबाजूच्यांचं लक्ष वेधून घेतलं. डोंबाऱ्यांचा खेळ बघायला जमावं तसे लोक जमत. आदिवासींना हळूहळू या लोकांबद्दल विश्वास वाटू लागला. अंगणात शाळा भरू लागली. त्यांचं नाव अंगणवाडी. अंगणवाडीतून पुढे शाळेची विकासवाडी झाली. पण ही शाळा इतर शाळांप्रमाणे नव्हती. तिथल्या मुलांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन ताराबाईंनी हा विकासाचा मार्ग आखला. भाग 2 तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन कथा, असेच नवनवीन पुस्तकं वाचण्याऐवजी ऐकायला सहज मिळतील, जेणेकरून तुम्हाला कंटाळा पण येणार नाही वाचायचा आणि तुम्हाला तुमचे ज्ञानसुद्धा वाढेल. धन्यवाद.